शेतीत कष्ट करत आहेत आणि हे अधिकारी इंग्रजांच्या अवलादी काजू बदाम खाऊन घरी झोपा काढत आहेत. आज आमच्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी या कृषी अधिकाऱ्याजवळ आलो, पण हा कृषी अधिकारी इथं जागेवर नाही. हा जागेवर नसल्यामुळे आम्हाला इथं आक्रमक भूमिका घ्यावी लागली. अरे शेतकऱ्यांचे प्रश्न जर तुम्ही ऐकून घेत नसाल तर हे इंग्रजांच्या अवलादी आम्हाला अकोला जिल्ह्यात पाहिजेत नाही. म्हणून याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन केलं. हे शेतकऱ्यांसाठी निवेदन आहे. बांधव, आज अकोला जिल्ह्यात पाचही तालुक्यात, पातूर तालुका, बार्शीटाकळी तालुका, त्याच्यानंतर मूर्तिजापूर तालुका, अकोट तालुका, त्याच्यानंतर तेलारा तालुका या ठिकाणी प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालं. शेतकऱ्यांनी जे सोयाबीन पेरलं ते शेतकऱ्यांचं सोयाबीन आपल्या शेतीत उगवलंच नाही आणि उगवलं नाहीमुळे आमचा या प्रचंड जे आज शेतकरी तो उद्ध्वस्त झालेला आहे. या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, शेतकऱ्याला दिलासा मिळाला पाहिजे. यासाठी आज आम्ही जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात आलो, परंतु हा इंग्रजाची अवल्याद या ठिकाणी हजर नाही. म्हणून आम्ही या ठिकाणी आज ठिय्या आंदोलन केलं. तात्काळ या अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला या इंग्रजाच्या अवलाद्यानं नुकसान भरपाई दिली पाहिजे, नाहीतर याला आम्ही या ठिकाणी आता चपलाचा हात टाकणार. हा कृषी जिल्हाधिकारी आहे, परंतु इंग्रजाची अवल्याद या ठिकाणी हजर नाही. हा जनतेच्या पैशावर, शेतकऱ्याच्या घामावर या ठिकाणी खुर्चीत बसते, काजू बदाम खाते, पण हा इंग्रजाची अवल्याद या ठिकाणी हजर नाही. शेतकऱ्याचे व्यथा या ठिकाणी ऐकून घेण्यासाठी कोणीही नाही. म्हणून या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं. आता हे अधिकारी येत आहेत, आम्ही आमचे प्रश्न मांडणार. अकोला जिल्ह्यात तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी या निवेदनाच्या माध्यमातून आमची मागणी आहे. यावेळी इकडे कुठे व्हिडिओ चालू आहे वगैरे. अरे शेतकऱ्यांना न्याय, शेतकऱ्यांना न्याय, शेतकऱ्यांना न्याय. अरे कृषी अधिकारी होश में आओ, कृषी अधिकारी होश में आओ, कृषी अधिकारी होश में आओ. बोला दे, ठीक आहे, बोला एक ग्लास आहे. निवेदन घ्या, ओसी घ्या. निवेदन घ्या, ओसी घ्या. तुम्ही गेले साहेब तुमचे साहेब जेवायला गेले. हा जेवायला टाईम आहे का? ते बघा ते तुम्ही काय आहे इथं? माझ्या प्रश्नाला उत्तर द्या पहिले. तुम्ही कोण आहे इथं? मग ती आता ठिय्या आंदोलन करू काय? ते बी साहेब साहेब आहेत तर मग त्याने विचारलं ना, साहेब गेला कुठे? हा जिल्हा अधिकारी आहे ना. मग आता कलेक्टरचं नाव काय याची कंप्लेंट घ्यायला? हा गेला कुठे? एवढं लाईव्ह चालू आहे महाराष्ट्रभरात. मग महाराष्ट्रातल्या लोकांना, अकोला जिल्ह्यातल्या लोकांना मला जबाब द्यावा लागेल की हे जागा आहेत काय? 5 वाजून राहिले, 5:30 वाजून राहिले. जेवायचा टाईम आहे का? नियमानुसार जेवायचा टाइम किती आहे तुमचा? 5:30 वाजून राहिले. शेतकरी बांधवांनो, आणि हा अधिकारी जेवायला गेला म्हणते. हा इंग्रजाची अवल्याद. पहा, इंग्रजाईनं तरी आपल्या देशातल्या लोकांवर कमी अन्याय केला, हे शेतकऱ्यावर किती अन्याय करतात पहा. इंग्रजाच्या अवलादी जेवण करायला गेला म्हणतात, 5 वाजता जेवायला जाते. हा कृषी अधिकारी 5 वाजता जेवायला जाते. पहा, याच्या गाडीवर रट्टे मारायचं काम करा. आता हे शेतकऱ्याला लुटून राहिले हे, आणि काजू बदाम खातात. हे इंग्रजाच्या अवलादी बनवा यायले. बोलवा साहेब त्याला, नाही तर ठिय्या आंदोलन करीन मी. बोलवा त्याला, कुठे आहे तो? नाही त्याला बोलवा पहिले, ती त्याला अधिकारी बोलवा. आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या. आम्ही कायसाठी आलो होती? बोलवा मग त्याला तुम्ही. हो बोलवा त्याला तुम्ही. अरे शांतीच्या हे ऐकणारे अवलादी आहेत काय? हे इंग्रजाईच्या अवलादी आहेत ना. यायले भगत सिंगाचा अवतार दाखवा लागत ना. यायले गांधीगिरी थोडी चालते. यायले भगतसिंग, बाबासाहेब दाखवा लागत. यायले आम्ही भगत सिंगाची अवल्याद आहो ना. आम्ही गांधीजीची थोडी अवल्याद आहो की एका कानावर मारलं तर दुसऱ्या कानावर मारू देऊ. भगत सिंगाची अवल्याद आहो आम्ही जैलात जायला किंवा मरायला भेणारी अवलाद नाही. आमचा बाप आम्हाला सांगून गेला अन्याय विरोधात लढा म्हणून. हे इंग्रजाच्या अवलादी जर ऐकत नसतील तर यायले आमच्यासारखे ऐकवतात ना. ते कसे ऐकत नाही आम्ही पाहतो ना. त्याच्या बापाला ऐकायला लागते. आम्ही त्याच्या भरोशावर नाही, ते आमच्या भरोशावर आहे. आमचा जनतेचा पैसा खातात ते फुकटचा.
हा आणि 5 वाजे लोक ड्युट्या करायला 6 वाजे लोक ड्युट्या करायला लाजा वाटतात. हा साले भाडं खाऊ आहे ते. हा आता पहिले सगळे ऑफिस मधून हा आमचा शेतकरी रोज रस्त्याच्या आसू तिकडे लढून राहिला. रोज शेतकरी मरण पावते. अरे 16,000च्या वर महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या तरी आणखी शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं नाही. हा वरून बोकांडीवर अजून कर्ज माफ आमच्या उरावर आलंच अजून. हा तरी आमचं ऐकून घेणारा कोणी नाही. आणि हे इंग्रजाच्या अवलादी आमचे व्यथा या ठिकाणी सांगायला येतो तर ऐकून घ्यायला येत नाही. हा याचा बाप आहे का तो देवेंद्र फडणवीस. हा हे फडणवीसच्या इशाऱ्यावर चालतात काय. हा इंग्रजाच्या अवलादी. हा अरे कृषी अधिकारी होश में आओ. कृषी अधिकारी होश में आओ. अरे कृषी अधिकारी होश में आओ. अरे कृषी अधिकारी होश में आओ. शेतकऱ्यांना दे. अरे शेतकऱ्यांना दे. अरे शेतकऱ्यांना दे. अरे शेतकऱ्यांना दे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे या अधिकाऱ्यांचं करायचं काय. खाली मुंडक्यावरती पाय. कृषी अधिकाऱ्यांचं करायचं काय. खाली मुंडक्यावरती पाय. इंग्रजाच्या अवलादाचं करायचं काय. खाली मुंडक्यावरती पाय. इंग्रजाच्या अवलादाचं करायचं काय. खाली मुंडक्यावरती पाय. जय 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 देव. जय भीम जय भीम. जय 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 देव. जय भीम जय भीम.